अमरावती महानगरपालिका 16/1/2026 भाजपा 25, कांग्रेस 15, MIM 12, शिव शिंदे 3, कुबोटा उद्धव ठाकरे 2, राष्ट्रवादी अजीत पवार 11, BSP 3, वंचित भजन अगड़ी 1, युवा स्वाभिमान 15। विजय उम्मीदवारों के नाम प्रभात क्रमांक 1 कलियाड़ी तायडे भाजपा मत 4969, चंद्रकांत खेड़कर। राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार मत 5110, वंदना मडगे भाजपा 4967, प्रभाग क्रमांक 7 गुड्डू धमेले राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार 7513, सोनाली नाइक भाजपा 5708, मनीष बजाज राष्ट्रवादी कांग्रेस पवार 5233, सोनिया लुल्ला शिवसेना 4233, तेजवानी भाजपा 4705, प्रभाग क्रमांक 2 विनोद तानवेस भाजपा 4439, विजयी सवाई राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार 50,054, वार्ड क्रमांक 4 अहमद शाह MIM 1071, फराह नाज MIM 12511, सलाउद्दीन इकरामुद्दीन MIM 1826, प्रभाग क्रमांक 5 सुनीत लोडारे भाजपा 3742, माधुरी ठाकरे भाजपा 4871, राजश्री जठाले कांग्रेस 4157, प्रभाग क्रमांक संजय नरवाड़े भाजपा 5659, रेखा तायवाड़े उद्धव सेना 5176, पूजा अग्रवाल भाजपा 5466, मालता गवई कांग्रेस 5173, नीति राज सिंह शेखावत कांग्रेस 6114, विक्की वानखेड़े कांग्रेस 3190, प्रभाग क्रमांक 10 डॉक्टर मधुरा कहाड़े भाजपा 4898, प्रभाग क्रमांक 1 विद्या माटे BSP 4239, इस्माइल चालू वाले BSP 3684, प्रभाग क्रमांक 12 राधा करील भाजपा 4029, प्रभाग क्रमांक 13 मिलिंद बबला भाजपा 7049, प्रभाग क्रमांक 14 विलास इंगोले कांग्रेस 12268, प्रभाग क्रमांक 15 शाह ऑफरा जहा कांग्रेस 5290, सैयद राजे अली MIM 6363, डॉक्टर आशिया अंजुम MIM 6037, प्रभाग क्रमांक 16 शाह बीवी बदल MIM 9199, मरियम बानो MIM 9407, वार्ड क्रमांक 17 योगेश विजय कर युवा स्वाभिमानी 7301, प्रभाग क्रमांक 18 नंदा सौदे युवा स्वाभिमानी, प्रभाग क्रमांक 19 चेतन गवंडे भाजपा 60,076, प्रभाग क्रमांक 20 संजय गवहाड़े उद्धव सेना 5469, सुमति डोके युवा स्वाभिमानी 8618, शारदा खोंडे भाजपा 7539, प्रभाग क्रमांक 21 मीरा कंबाले MIM 5005, नू परवीन हुसैन MIM 4431, प्रभाग क्रमांक 22 रजनी डोंगरे युवा स्वाभिमानी 3864, किशोर जाधव युवा स्वाभिमानी 4564 आदि सभी उम्मीदवारों को भारत 24 की तरफ से सभी को शुभकामनाएं। मी सर्वात पहिले माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधूंचं मी मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्या जो प्रभागाचा विश्वास टाकला, या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही। त्यानंतर माझ्यासोबत माझे जे सहकारी होते त्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की मला जो आज प्रत्येक क्षणोक्षणी त्यांनी जो प्रतिसाद दिला आणि माझ्या पाठीशी राहिले, मी त्यांच्याबद्दल सदैव ऋणी राहील आणि प्रभागातल्या ज्या कुठल्या समस्या असतील त्यासाठी लढण्यासाठी माझा संघर्ष सुरू राहणार आहे। विकासाचं विजन काय असणार? माझा विकासाचं विजन असं असणार आहे की माझ्या प्रभागामध्ये आताच अंडरपास झाला आहे, ते त्यासाठी मी लोकांसाठी एक पायदळ चालण्यासाठी रस्ता करण्याचं माझं एक विजन आहे। त्या परिसरामध्ये बँकी नाही आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे, या गोष्टीसाठी माझं प्राधान्य राहणार आहे। नाव आणि प्रभाग? माझा प्रभाग क्रमांक 20 सुदगिरी सांब्रानगर। याच्या भरोशावर आम्ही काम करू। मागच्या टर्ममध्ये राहिलेले जे अपूर्ण प्रोजेक्ट आहे ते पूर्ण करायचं काम करणार आहे। यामध्ये नाट्यगृह असो, क्रीडा संकुल असो, अभ्यासिकेची अद्ययावत असो आणि मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। सर्वात जास्त जागा आपल्याला महापौर कोणासोबत आपण काय करा युती करून महापौर होईल का? एकतर संपूर्ण अमरावतीकर नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो विश्वास नागरिकांचा होता, त्या विश्वासावरच एवढं मोठं यश आम्हा अमरावतीकरांना मिळालेलं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा उत्सव या निमित्तानं पाहायला मिळत आहे। प्रश्न राहिला महापौर पदाचा, तर काही तासामध्ये हे सगळं चित्र क्लिअर होईल।
मी बॅट घेतो तुम्ही काल बॅट घेता मागे या तुझी थोडे मागे या ढोके म्हणतात येते, खोपी म्हणतात येते. इकून हा तुम्ही इकून हा ना तुमचं डोके साहेब रेडी ते कल्ला पण नाही होत तो रेडी डोके साहेब पहिले नाव सांगा, प्रभाग सांगा, नंतर तुमचं काय ध्येय आहे ते सांगा. अरे ते बंद नाही होत ना, चल दे ना, बोल ना डोके तुम्ही बोला बोला तुम्ही हात वरती करा. प्रभाग क्रमांक 22 ची मतगणना सुरू होत आहे. प्रभाग क्रमांक 22 चे उमेदवार आणि मतप्रतिनिधी यांना कृपया आतमध्ये पाठवावे. प्रभाग क्रमांक 22 ची मतगणना सुरू होत आहे. प्रभाग क्रमांक 22 चे उमेदवार आणि प्रतिनिधी यांना मतदान काउंटिंग सेंटरला आत पाठवावे. ज्यांनी मला सपोर्ट केला. मी पहिल्यांदा डॉक्टर असली तरी जनतेसोबत जुळलेली होती आणि हा प्रवास माझा हा नवीन जरी असला तरी मला नवीन नाही आहे असं वाटतं मला, कारण माझं जनतेशी जे नातं आहे ते खूप पूर्वीपासूनचं आहे. विकासाचं विजन काय असणार आपला आता? विकासाच्या विजनसाठी आम्ही आता ह्या सगळ्या प्रभागात फिरल्यानंतर या सगळ्या गोष्टी प्रभाग क्रमांक 22 ची मतमोजणी सुरू होत आहे. प्रभाग क्रमांक 22 चे जे प्रतिनिधी आणि उमेदवार बाहेर असतील त्यांना आत पाठवावे. या सगळ्या कचऱ्याचा प्रॉब्लेम, घरकचरा वगैरे या सगळ्या गोष्टी प्रभाग क्रमांक 22 आणि सुंदर अमरावतीसाठी आपण प्रयत्न करूया. क्या कुछ कहना चाहेंगे? आज 8 सदस्यीय टीम आई है जांच पर. मैं कहना ये चाहूँगा सिर्फ पखांजूर में ही नहीं, पूरे प्रदेश भर में धान खरीद में बृहद रूप से घोटाला चल रहा है सुस्ती के नाम पर. आज हम लोग यहाँ पर 8 सदस्यीय टीम आए हैं और हमने बांदे का और उसके बाद पखांजूर लैंड का दौरा किया और यहाँ से जानकारी ली है. और हमारे पूर्व साथी ने भी पूरे डिटेल्स में हम जो यहाँ पर सुस्ती के नाम से जो घोटाला हुआ है उसकी जानकारी लेके जा रहे हैं. और बांदे में FIR दर्ज भी हुआ. यहाँ पर हमने लैंड्स जो प्रबंधक थे उनसे बात की, उन्होंने बताया कि हम कार्रवाई कर रहे हैं और फिर भी हम इससे संतुष्ट नहीं है. हम हर जगह पता कर रहे हैं और देखते हैं कि इसमें FIR दर्ज हुई, इस पर कार्रवाई क्या हुई. और एक चीज़ मैं और कहना चाहूँगा, कल यहाँ पर मुख्यमंत्री जी आ रहे हैं. मेरा डायरेक्ट आप लोगों के माध्यम से उनसे सवाल ये है कि अभी जो पंजीयन कई किसानों का नहीं हुआ है और कई किसान अभी भी लैंड्स में चक्कर लगा रहे हैं, उनका धान नहीं बिक पा रहा है, कर्जा लिए हुए हैं और आप आज किसानों को चोर साबित करने पे लगे. आप उनके घर पटवारी को भेज रहे हैं, ग्राम सेवक को भेज रहे हैं, एक भौतिक सत्यापन कर रहे हैं. ये सरासर गलत है. एक जो मेहनत करने वाला किसान है उसके आप उसकी मर्यादा को आप भंग कर रहे हैं, उसकी मेहनत पर इल्जाम लगा रहे हैं. मैं CM साहब से ही कहना चाहूँगा, क्योंकि वो भी किसान होने का दावा करते हैं, क्या उन्होंने अपने घर के धान का. आज हम लोगों ने कांकेर जिला के जिला अध्यक्ष के द्वारा जो गठित टीम है उनके संयोजक के साथ पूरी हम लोग सदस्य लोग पूरा मिला के 8 सदस्य लोग आज परालकोट क्षेत्र में जो 50 करोड़ का जो भ्रष्टाचार हुई है उसकी जांच टीम आज परालकोट क्षेत्र में पहुंची है. और अभी हम लोगों ने बांदे गए थे, बांदे में भी हमको सारी रिपोर्ट वहां से हम लोग ने कलेक्शन किया है. और अभी फिलहाल हम लोग पखांजूर लेम्प से भी कलेक्शन हम लोगों के पास आ गई है. अभी टोटल हम लोग 8 लेम्प्स की जानकारी हमको मिली है. अभी बची है 3 लेम्प्सों में और हमको जाना है, उनकी कलेक्शन करना है. और अभी बहुत सारी जो 50 करोड़ की जो भ्रष्टाचार हुई है इसके संबंध में अभी हमारे कांग्रेस पार्टी के द्वारा ब्लॉक बॉडी पूरा ब्लॉक के नेतृत्व में सारे लोग हम लोगों ने किसान सत्याग्रह उपवास के रूप में एक दिन का धरना बैठे थे. उस धरने के माध्यम से हम लोगों ने राज्यपाल, कलेक्टर,
के माध्यम से ज्ञापन सौंपा गया है, तब भी अभी तक इस क्षेत्र के लोगों का, किसानों के बारे में जो भ्रष्टाचार है इसके बारे में कोई जांच नहीं कर रही, कोई कार्रवाई नहीं कर रही है। तो हमारी पार्टी की ओर से हम लोगों को टीम गठित करके यहाँ भेजा गया है। तो हम लोगों ने जो भी यहाँ से है भ्रष्टाचार हुई है उसकी जानकारी लेके हम लोग एसपी कलेक्टर के पास जाएंगे और जो FIR के लिए जो आया है उसके प्रति भी लोग FIR किया गया है, लेकिन उनके ऊपर कार्रवाई नहीं हुआ है। तो हम शासन प्रशासन से यही कहना चाहेंगे कि जल्द से जल्द उनके ऊपर कार्रवाई हो। जो पुराना प्रभारी है उनको पुनः उसी केंद्र में प्रभारी बना के फिर से रखा गया है। तो इनके भाजपा सरकार वालों की, भाजपा के लोगों को मिली जय झाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपण पहिल्यांदा निवडून आला आहे, काय सांगा? मी प्रभू सुधाकर माल, प्रभाग क्रमांक 2, संत गाडगेबाबा PDMC प्रभागातून मी ड या विभागातून निवडून आलो आहे. तसंच माझे सहकारी सौ मिनल योगेश सवई या ब विभागातून निवडून आलेले आहे. आमच्या दोघांचा विजय झाला असून आमचे दुसरे जे 2 कॅन्डिडेट आहेत त्याचा फार थोडक्या प्रमाणात निसटता पराभव झालेला आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयरावजी खोडके साहेब, आमच्या नेत्या सौ सुलभाताई खोडके यांचाही निधी आणि आम्ही निवडून आलेला आता आम्ही जो कॉर्पोरेशनमधून निधी जो खेचून आणू, या सर्व मिळून आम्ही जास्तीत जास्त प्रभागात जनतेचे कामं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं साफसफाई मुद्दा असेल, जसं लहान सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या असतील, रस्ते असतील, ओपन पेसला चेन लिंक फिनिशिंगचे हे करू, आम्ही कंपाऊंड करू. तसं ज्येष्ठ नागरिकांनी बसण्यासाठी गार्डन करू, त्याच्यानंतर बसण्यासाठी त्यांना बेंचेस देऊ, त्याच्यानंतर चौकाचं सौंदर्यीकरण करू. जेही नगरसेवकाची कामं आमच्याकडे होतील तेवढा जास्त ज्या प्रमाणात आम्हाला जनतेने निवडून दिलं, जेवढा आशीर्वाद दिला, त्यांच्या आशीर्वादाला आम्ही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रश्न करा भाऊ. आपण भाजप पक्षाकडून आता दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत, काय सांगाल? मी PDMC प्रभाग क्रमांक 2 संत गाडगेबाबा या प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आलेली आहे. या संपूर्ण यशाचं श्रेय मी माझ्या प्रभागातील सर्व जी जनता आहे, जे मतदाता आहेत, माझे स्नेही आहे, जे माझे मित्रमंडळी आहे, ज्यांनी माझ्यासाठी गेल्या महिन्याभरापासून कष्ट उपसले, प्रत्येकाच्या घरोघरी गेले, प्रत्येकांना सांगितलं सुरेखाताईंचं काम, सुरेखाताईंची काम करण्याची पद्धत, हे जे सगळं सांगितलं त्याच्यामुळे हे संपूर्ण जे श्रेय आहे, हा संपूर्ण जे यश आहे ते मी माझ्या प्रभागातील जनतेला समर्पित करते. कारण त्यांच्यामुळे आज मी दुसऱ्यांदा परत निवडून आलेले आहे. माझ्यावरील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा जो आहे, खरोखर त्यांनी मतदानाच्या रूपात माझ्या पत्रामध्ये दान टाकलेलं आहे असं मी म्हणते. विकासाचं विजन काय असणार आता? मागच्या टर्मला मी 2017ला निवडून आली. त्या 2017 ते 2022 या कार्यकाळामध्ये 3 वर्ष कोरोना होता, तरीही 2 वर्षामध्ये मी 17 कोटीची कामं मी माझ्या प्रभागात केली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे PDMC प्रभाग हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग आहे. त्या ठिकाणी सगळं अविकसित भाग आहे. मग तपोवन असो, भवानी परिसर असो, राजमाता असो, तिकडे सात बंगला असो, हा संपूर्ण परिसर अविकसित आहे. आणि या भागामध्ये रस्त्या, नाले, पिण्याच्या पाण्याची सुविधा, त्याचप्रमाणे तपोवन चौकामध्ये पोलीस चौकी नितांत गरज आहे. या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून मी ही कामं करणार आहे. आणि जनतेने जीही मागणी केली, मग स्वच्छता असो किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनाने कुठलंही काम असो, मी तत्परतेने ती करत आलेली आहे, करणार आणि पुढेही करणार. प्रभाग क्रमांक घाबरू नका, शांततेत बोला. मी सुनीता शरद लोणारे, प्रभाग क्रमांक 5 मधून महेंद्र कॉलनीमधून मी अ गटातून निवडून आली आहे. भारतीय जनता पार्टीमधून अ गटातून निवडून आलेली आहे. विकासाचं विजन काय असणार आपलं आता? मी विकासाचा विजन असा असेल सर माझा, की मला एवढ्या लोकांनी निवडून आणलं आहे, त्यांच्यासाठी मी काहीतरी करेल, नवीन काहीतरी ज्या बाह्या गरजू आहे त्यांच्यासाठी काहीतरी करेल. म्हणजे उदाहरणार्थ झाले काही कामं असेल, घरगुती कामं असेल, इतर. एकदा हा जो विजय आहे हा आमच्या परिवारासाठी 29 वर्षानंतर विजय आम्ही संपन्न केलेला आहे. याच्या आधी 5दा आम्ही प्रयत्न केले. हा जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला याच्यासाठी आम्ही जनतेचे खूप खूप आभारी आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे सगळं पक्षश्रेष्ठींनी जो आम्हाला
विश्वास ठेवला, आम्हाला तिकीट दिली, याच्यासाठी आम्ही प्रत्येकाचे सगळ्यांच्या पक्षश्रेष्ठींचे हात जोडून आभारी आहे आणि सगळ्या मायबाप जनतेचे सुद्धा आभारी आहे. आम्ही विकासासाठी कटिबद्ध राहू या आणि सर्वांचा आम्ही सगळ्या जनतेच्या एकूण 25,361 लोकांचा आम्ही आभारी आहे आमच्या प्रभागात. त्यासाठी धन्यवाद. थोडस बुम वर करा भाऊ. सगळ्यांचे आभार मानले. त्यांनी आमच्यासाठी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचंच भारतीय जनता पार्टीला म्हणजे पूर्ण अमरावती नवीन क्षेत्र आहे. त्यात आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी आणि आपले अनिलजी बोलणे होते आणि सगळे अमरावतीतले श्रेष्ठ नेते यांचं मी पहिले आभार मानले. त्यांनी आमच्यासाठी आणि त्यात आम्ही स्वामी विवेकानंद बेलपुरा या प्रभागात प्रभाग नंबर 12 यात गीताजीने सूर्यवंशी होती. त्या प्रभागातील सर्व जनतेचं मी मनपूर्वक आभार मानते, कारण त्या जनतेचा मला आशीर्वाद मिळाला. त्यामुळेच मी ऋण नाही त्यांच्या मी ऋणात राहील आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी मला संधी दिली. त्याबद्दल धन्यवाद. विजन काय असणार आता? विकासाचं विजन माझ्या जनतेसाठी जसं इलेक्ट्रिसिटी आहे, लाईट आहे, रोड आहे, पाणी आहे, या तर रोजच्या समस्या आहेत. पण मला तरुण पिढीसाठी जास्त करायचं आहे की तरुण पिढी आपली घडली पाहिजे आणि तिचा विकास झाला पाहिजे. तेव्हाच आपला देश गट आपला देश म्हणजे सक्षम होईल. यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. थँक्यू.